समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहू अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी तेथे माझी दुच्छित जनी जडून दे अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे आम्हा कळले त्यांचे वर्म तुका म्हणे आम्हा कळले त्यांचे वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विठाला गजाननं भूतगणादिसेवितं कपीत जम्बो फलचारु भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाम्बं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन हा पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचना ते भावे का तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरणाची हनुमंता शरण हनुमंता
शरण शरण द्या हनुमंता शरण द्या हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो राम हे शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो हनुमंता तुम्हालो रामदूता काय बघितला वाटा शिवरानी धीर स्वामी काजी तो सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा तुका म्हणे रुद्रांजनीची कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा अक्षर अक्षर छंद छंद मी रस में स्वर में साज में माँ सरस्वती बसी हुए हो शब्द शब्द आवाज में कार्य सिद्धि हो रिद्धि सिद्धि तो मंगल मूर्ति गणेश शक्ति स्वरूपा पार्वती संग करये कृपा महेश राम लखन सीता के संग में हृदय बसो हनुमान हरि कथा का ज्ञान मुझे दो गुरु चरणों का ध्यान गुरु चरणों का ध्यान गुरु चरणों का ध्यान आता गुरु राया दंडवत आता गुरु राया 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 नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा आता गुरु राया दंडवत आता गुरु राया आता गुरु राया दंडवत आता गुरु राया नमिला गणपती हो माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा आता गुरु राया दंडवत आता गुरु राया आता गुरु राया दंडवत आता गुरु राया हरिकथा बोलवितो बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे दे प्रेम काही कळा समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहू आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे आरत नको देवा विठाला प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहून निवासी जगदवंदनी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग गाथ्यामधील पहिल्या क्रमांकाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. महाराज अभंगातून सांगतायत समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहू. तसं बघितलं तर तुकोबारायांनी या अभंगामध्ये मागणी मागितली आहे का नाही, पण हा नमनाचा पहिलाच अभंग गात्यातील पहिला अभंग आहे. याच्यामध्ये देवाच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे म्हणून हा अभंग पहिल्या दिवसाला चालतो. महाराज सांगतायत हे विटेवर समदृष्टी आणि समपाऊले आहेत. समचरण दृष्टी
आहे का नाही? विटेवर साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. महाराज सांगतायत याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. आणि न लगे माईक पदार्थ आहे का नाही, तेथे माझे अर्थ नको देवा. देवा अरे दुसरे काय नको मला. ज्या पदार्थापासून आहे का नाही लोभ निर्माण होईल, माया निर्माण होईल, असे माईक पदार्थ हे असे नकोयत मला. आणि न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. महाराजांना देवानं विचारलं, महाराज दुसरं काय, तुम्हाला कुठली पदं पाहिजेत का? महाराजांना सांगितलं, हे अगदी सरपंचाच्या पदापासून आहे का नाही ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत सगळी पदं जी आहेत ना, म्हणजे तुम्ही सरपंच आहे म्हणून म्हणत नाही बरं का, जवळ बोलू का? बर बर बर. सांगितलं हे सगळी जी पद आहेत ना, ती पद दुःखाला कारणीभूत आहेत, त्याच्यापासून दुःखच निर्माण होत असतं. म्हणून मला दुसरं बाकीचं काही नको. कारण तुकोबाराय सांगतायत या हो याचा आम्हाला वर्म कळलेला आहे. जी जी कर्म केली जातात ना, ती ती कर्म सगळी नाशवंत आहेत. प्रत्येक कर्माला नाश आहे. जे जे कर्म धर्म नाशिवंत, तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत, आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. आता उरलेल्या वेळेमध्ये माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे अभंगाचं विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार, आणि तो म्हणजे असा पहा, अतिशय भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव श्री राधाकृष्ण मंदिर द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला आहे. आणि याच्यामध्ये अनेक अन्नदाते आहेत. मी मगाशी वाचलं 10 गुंठे भूमिदान कोणीतरी केलेलं आहे. काय नाव त्यांचं? अतुल संसारकर. 10 गुंठे भूमिदान केलंय महाराज. सोपी गोष्ट नाही. कोण आहेत का इथं? ते स्वयंपाकाकडे आहेत का? महाराज दानाच्या पंक्ती खूप मोठ्या आहेत. हो, सोपी गोष्ट नाही. भूमिदाने भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदनाने सदा शीतळो, जन्मोजन्मी प्राणिया. महाराज एखाद्याला राहायला जागा नसेल आणि त्याला जर राहायला जागा दिली ना, जमीन दान केली, पुढच्या जन्मी हजारो एकराचा मालक होतो तो. सोपी गोष्ट नाही महाराज. वाटत असेल आपण सुंदर दिसावं आहे का नाही, तर सोन्याचं दान करावं. सदा शीतळू जन्मो जन्मी प्राणिया. अन्नदानानं माणूस दृढ आयुष्य बनतो. अन्नदानानं दृढ आयुष्य. अन्नदान केल्यानं माणसाचं आयुष्य वाढतं. कारण सगळ्या दानापेक्षा श्रेष्ठ दान काय असेल ना, तर अन्नदान आहे. अन्नदानासारखं श्रेष्ठ दुसरं कोणतं दान नाही. का नाही तुम्हाला सांगतो. जैसा पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, आणि तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. ज्याप्रमाणे आपण देवाची पूजा केल्यानंतर देव पाहायला आनंद होतो. पहा, आता राधाकृष्णाच्या मंदिरातून मी आता आलो. काय किती सुंदर देव दिसत आहेत. मी आमच्या घरी दाखवायला त्याचा व्हिडिओ बनवलाय महाराज. एवढं सुंदर मंदिर, त्याच्यातले देव किती सुंदर आहेत. ते पाहायला कधी गंमत येते महाराज. हो, ते पाहायला त्यावेळी मजा वाटते. त्याची पूजा केल्यानंतर, त्याला सुंदर सजवल्यानंतर. काय मुलींना सकाळपासून किती सुंदर सजवलंय. जैसा पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे. हो, आपल्याला शेत पाहायचं असेल तर शेतात काहीतरी पेरलेलं असावं, त्यावेळी पाहण्याला आनंद निर्माण होतो.
त्याप्रमाणे तोषुनी प्रसाद घेईजे अतिथीचा जर प्रसाद घ्यायचा असेल, अतिथी प्रसन्न करायचा असेल ना, तर हो अतिथीला संतुष्ट करावं लागतं. हो, आणि अतिथी त्यावेळी संतुष्ट होतो. कोणत्या वेळी संतुष्ट होतो? अतिथी त्यावेळी संतुष्ट होतो महाराज. ऐका, द्रव्यदानानं अतिथी कधीच संतुष्ट होत नाही. कधी तुम्ही मला 1,00,000 रुपये दिले तरी मला वाटणार अजून जायपुरते घरी पाहिजेच होते. म्हणजे संतुष्ट, द्रव्यानं संतुष्ट होत नाही. हो, अतिथी त्यावेळेस संतुष्ट होतो. एकदा पोटभर जेवला ना, माणूस सांगतो आता पुरेस झालं आहे का नाही, आता तुमचं सोनं असेल तरी नको. म्हणून अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून अन्नदानानं माणूस दृढाविष्य होतो. चंदन दान केल्यानं ब्राह्मण पण निर्माण होतं महाराज. आता दानाच्या पंक्ती सांगत बसलो तर सकाळ होईल महाराज, आहे का नाही. पण दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून आपल्या हातून कोणतं ना कोणतं दान घडावं, आहे का नाही. द्रव्यदान घडावं, अन्नदान घडावं. पत्रिकेवर लिहिलेले कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जाईल. ज्याला वाटेल ना त्या प्रकारची देणगी द्यायची. आणि देणगी दिल्यानंतर आपण ज्या प्रकारची देवाला देणगी देतो त्या प्रकार ती आपल्याला वस्तू कित्येक पटीने मिळते. कारण देवतुष्टे एकपाणी सहस्त्रपाणी देतसो. देवाला जर एका हाताने दिलं ना तर देव आपल्याला हजारो हाताने देत असतो. 10 गुंठे भूमिदान करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही महाराज. मला वाटतं बरं का, आत्ता लगेच मरून जावं आणि असल्या दानशूर दात्याच्या पोटी जन्माला यावं महाराज. सोपी गोष्ट नाही, कोणी बी दान करत नाही महाराज. असू द्या, जाऊ द्या, आपल्याला खूप वेळ होईल. मी आता सांगून जाईल. हा अभंग गात्यातील पहिल्या नंबरचा आहे आणि या अभंगामध्ये वर्म सांगितलेलं आहे. वर्म. आमच्या इथं तमाशा होता आणि तमाशात बसलेल्या 4-2 म्हाताऱ्या माणसांनी तमाशगिराला सांगितलं, ऐका, आम्ही कधीच नाही ऐकलेलं सांगा. आता तमाशगिरानं सांगितलं, लका तुम्ही किती तमाशे पालतं घातलं, आता तुम्ही काय नाही ऐकलं म्हणले. काय सांगावं म्हणले, मी काय ऐकलं नाही. म्हणून तमाशगिरानं सांगितलं, नेहमी आपण थोडं वेगळं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण जे बोललो नाही ते बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी थोडीशी वेगळ्या प्रकारची प्रस्तावना मांडण्याचा प्रयत्न करतोय. अभंग वर्म उत्पत्तीतला आहे. अगदीच आपल्याला काही नाही आलं तरी चालेल महाराज, पण चिंतन कोणाची कॉपी नसावी, आहे का नाही. कोणाचीही कॉपी नसावी चिंतनाची. आपण आपल्या मनानं प्रस्तावना निर्माण करायच्या. अख्ख्या अभंगामध्ये एखादा जरी शब्द सापडला तरी त्या शब्दावर प्रस्तावना निर्माण करून आपण तिथं उतरलं पाहिजे. म्हणून मी अगदी वेगळी प्रस्तावना तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. अभंग वर्म उत्पत्तीतला आहे. मी आता अशी प्रस्तावना मांडणार आहे. मी तुमच्या समोर 4 मूल्य उपस्थित करणार आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये ज्यावेळी जीव येतो ना त्यावेळी त्या जीवाला 4 अवस्थेमधून भ्रमण करावं लागतं. त्याच्यामध्ये पहिली अवस्था आहे गर्भजीवन अवस्था, दुसरी अवस्था आहे मानवी जीवन अवस्था, तिसरी अवस्था आहे सामाजिक जीवन अवस्था आणि चौथी अवस्था आहे पारमार्थिक जीवन अवस्था. पारमार्थिक जीवन अवस्थेमध्ये ज्यावेळी जीव येतो ना त्यावेळी त्या जीवाच्या ठिकाणी 3 प्रकारचं ज्ञान होतं. त्याच्यामध्ये पहिलं ज्ञान आहे शब्द उत्पत्तीचं ज्ञान, दुसरं ज्ञान आहे अर्थ उत्पत्तीचं ज्ञान आणि तिसरं ज्ञान आहे वर्म उत्पत्तीचं ज्ञान. ज्यावेळी जीवाला वर्म उत्पत्तीचं ज्ञान समजतं ना, त्यावेळी जीवाला कळतं काय करावं ते. आजचा अभंग वर्म उत्पत्तीतला आहे. तो का म्हणे आम्हा कळले त्यांचे वर्म, आहे का नाही. वर्म उत्पत्तीतला अभंग आहे. म्हणून आपला प्रवास खूप मोठा आहे. एवढा मोठा प्रवास पण आपण वेळेमध्ये पूर्ण करणार आहोत. वेळेमध्ये प्रवास पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यावेळी आपण वर्म उत्पत्तीमध्ये येईल त्यावेळी आपण अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत. म्हणजे तुम्हाला वाटणार नाही कुठं चाललंय कुठं काय, म्हणजे अगोदरच सांगून ठेवतो. मी पहिलं मूल्य उपस्थित केलं. व्यावहारिक सत्तेमध्ये ज्यावेळी जीव येतो ना त्यावेळी त्या जीवाच्या, आहे का नाही, तो जीव त्या पहिली अवस्था आहे ती गर्भजीवन अवस्था आहे. आणि गर्भजीवन अवस्थेमध्ये जीवाच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान अवस्था असते. तुम्ही म्हणाल
गर्भजीवन अवस्थेमध्ये ज्ञान कसं काय आहे का नाही? अज्ञान ठीक आहे, पण ज्ञान कसं काय होईल? आपण अनेक अनेक पुराणं वाचतो, इतिहास वाचतो. आपल्याला माहित आहे गर्भजीवन अवस्थेमध्ये ज्ञान प्रभू रामचंद्रांच्या मातेला काय डोहाळं लागलं होतं. लंका बिभीषणा देईना मी, लंका बिभीषणा देईना मी लंका विभीषणा, देईना मी लंका विभीषणा. आणि रे धनुष मारीन रावणा, आणि रे धनुष मारीन रावणा, धनुष मारीन रावणा. लंका बिभीषणा देईना मी, लंका बिभीषणा. लंका बिभीषणा देईन मी. गर्भजीवन अवस्थेमध्ये ज्ञान असणं. पहा, छत्रपती शिवाजी राजांच्या मातोश्री जिजामाता आपल्या गर्भाला सांगायच्या, बाळा मला क्षमा कर, तुला मी गर्भात घोड्यावर बसायला शिकवत आहेत. हे गर्भवती असताना घोड्यावर घोडदौड करायच्या. क्षमा कर बाळा, कारण तुला तुझ्या भावी आयुष्यामध्ये अशीच घोडदौड करावी लागणार आहे. म्हणून गर्भात घोड्यावर बसायला शिकवत होत्या. छत्रपती शिवाजी राजांचे चिरंजीव संभाजीराजे वाघाची शिकार करायचे. वाघाची. तुम्हाला समजते ना माझं बोलणं? समजतंय का? आवाज येतोय का सगळ्यांच्या पर्यंत? थोडस नाही समजलं तर समजून घ्या, कारण मी खूप लांबून आलोय. 10 मैलावर भाषेत बदल असतो, आहे का नाही? थोडाफार बदल असतो. तुमच्या बाजूची भाषा खूप मऊ भाषा आहे. आम्ही बारामतीचे आहोत, आहे का नाही? आणि बारामतीचे असल्यामुळे आमची भाषा थोडी कठीण आहे, कडक भाषा आहे. तुम्ही थोडी समजून घ्या. विठाला विठाला संभाजीराजे वाघाची शिकार करायचे. छत्रपती शिवाजी राजांना विचारलं, बाळराजे तुम्ही वाघाची शिकार करता, आम्हाला पाहायचंय, वाघाची शिकार करताना पाहायचंय. आता वाघ काय आपल्या घरी येत नाही महाराज, आहे का नाही? वाघाची शिकार करण्यासाठी वाघाच्या गुहेपर्यंत गेलं पाहिजे. संभाजीराजे पुढे चालतायत, पाठीमागं शिवाजीराजे. वाघाच्या गुहेजवळ आले. गुहेतून वाघीण बाहेर येत होती. संभाजीराजांचा अकराळ विक्राळ देह पाहिला आणि अकराळ विक्राळ देह पाहिल्यानंतर वाघीण परत गुहेत गेली. परत गुहेत गेली. संभाजीराजांचा देह पाहून वाघीण गुहेत गेली. आता वाघीण गुहेत गेल्यानंतर वाघाची शिकार करता येणार नाही. म्हणून संभाजीराजांना त्या वाघाचा बछडा उचलला आणि त्या वाघिणीला फेकून मारला. कोणत्या आईला बरं वाटेल? आपलंच बाळ आपल्याला फेकून मारल्यानंतर कोणत्या आईला बरं वाटेल? वाघीण चवताळली, डरकाळी फोडली. छत्रपती शिवाजी राजांना भीती वाटली, काय होणार आता बाळराजांचं? संभाजीराजांना वाघीण पकडली, जबड्यात हात घातला आणि वाघीण फाडून टाकली. का अशी माणसं जन्माला असते, येत असते? त्याला एकच कारण, आणि गर्भजीवन मध्ये अवस्थेमध्ये ज्ञान असणं. ज्यावेळी गर्भजीवन अवस्थेमध्ये ज्ञान अवस्था असते ना, त्यावेळी प्रतिज्ञा करणारे पुरुष जन्माला येतात. पहा, 85 वर्षापूर्वी लोकमान्य टिळकांनी प्रतिज्ञा केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्याच्या पाठीमागं 200 वर्षापूर्वीचा काळ पहा. 200 वर्षापूर्वी आर्य चाणक्याने प्रतिज्ञा केली, नंदकुळाचा नाश केल्याशिवाय मी माझ्या शेंडीला गाठ बांधणार नाही. त्याच्या पाठीमागं 400 वर्षापूर्वीचा काळ पहा. 400 वर्षापूर्वी तुकोबारायांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली?
तुझी चरण सेवा साधावया तुझे चरण सेवा साधवया तुझे चरण सेवा साधवया तुझे चरण हो सेवा घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हे घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया प्रतिज्ञा केली तुकोबराय म्हणायला नाही देवा मला जन्माला घाल हो घेईन मी जन्म आहे का नाही प्रतिज्ञा केली महाराज त्याच्या पाठीमागं 800 वर्षापूर्वीचा काळ पहा 800 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली हो तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का हो ज्ञानोबरायांनी आणखी प्रतिज्ञा केली महाराज अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरी तिन्ही लोक तिन्ही लोके आनंद भरीन तिन्ही लोके आनंद भरीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक हे अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोके आनंद भरीन तिन्ही लोके आनंद भरीन तिन्ही लोके माऊलींना प्रतिज्ञा केली बरं का काय प्रतिज्ञा केली आनंद भरीन तीन लोक माऊली म्हणले नाहीत हाय शिंगणापूर आनंद भरीन आहे का नाही तिन्ही लोकांमध्ये आनंद भरीन प्रतिज्ञा केली महाराज का असे प्रतिज्ञा करणारे पुरुष का निर्माण होतात त्याला एकच कारण आणि गर्भजीवन ते म्हणजे गर्भजीवन अवस्थेमध्ये ज्ञान अवस्था असणं मला फक्त एक सांगायचं होतं गर्भजीवन अवस्थेमध्ये ज्यावेळी जीव असतो त्यावेळी त्या आहे का नाही जीवाच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान अवस्था असते ज्यावेळी तो जीव गर्भजीवन अवस्थेमधून बाहेर येतो त्यावेळी तो मानवी जीवन अवस्थेला पदार्पण करतो जीव मानवी जीवन अवस्थेमध्ये पदार्पण केल्यानंतर त्या जीवाच्या ठिकाणी पूर्णपणे अज्ञान असतं महाराज एके ठिकाणी सांगतायत बालपणी 80 वर्ष गेले 12 खेळत या पोरा नानामते महाराज सांगतायत 12 वर्षापर्यंत जीवाच्या ठिकाणी अज्ञान असतं सरकार सांगतं 18 वर्षापर्यंत बरं का पण महाराजांना सांगितलं 12 वर्षानंतर जीव शून्य होत असतो 12च वर्षानंतर जीवाच्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती होत असते आणि ज्यावेळी जीवाला ज्ञानप्राप्ती होते ना त्यावेळी तो जीव सामाजिक जीवनावस्थेमध्ये पदार्पण करतो सामाजिक जीवनावस्थेमध्ये जीवानं पदार्पण केलं की त्या जीवाच्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो जे करतोय ना ते सगळं मीच करतोय मी केलं तरच होईल नाहीतर काहीच होणार नाही हा अहंकार जीवाच्या ठिकाणी निर्माण होतो तारुण्याच्या मध्ये नमाने कोणाशी सदा मुसमुसे धुळी जैसा तारुण्यामध्ये तो कोणालाच मानत नाही त्याला अहंकार निर्माण होतो आणि देवाला अहंकार सहन होत नाही महाराज देवाला अहंकार सहन होत नाही देव भक्ताचा अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करतो देवाला स्वतःच्या बायकोचा अहंकार सहन झाला नाही महाराज देवाची बायको सत्यभामा आहे का नाही तसे देवाला भरपूर बायका होत्या का
सत्यभामेला अहंकार झाला. तिला वाटलं मी देवाची पत्नी आहे, माझ्यासारखी श्रेष्ठ दुसरी कुणीच नाही. नारदजी भेटले आणि नारदजींना विचारलं, सत्यभामेने, का हो नारदजी, जन्मोजन्मी श्रीकृष्ण राहो, पावावया सुगम उपावो, व्रते तपे की दाने. सांगा, जन्मोजन्मी मला श्रीकृष्ण पतिरूपानं हवा असेल तर मी काय केलं पाहिजे? व्रत केलं पाहिजे, तप केलं पाहिजे की दान केलं पाहिजे? नारदजींना सांगितलं, जर तुला श्रीकृष्ण जन्मोजन्मी पतिरूपानं हवा असेल तर तू दान केलं तरी चालेल. म्हणजे काय दान करायचं? नारदजींना सांगितलं, जरी हा कृष्ण दानाशी देशी तरीच पावविशी. जर तू कृष्णच दान केला ना तर तुला तो जन्मोजन्मी पतिरूपानं मिळेल. सत्यभामेने विचार केला, देवदान करायचं झालं पण देवाला घेणार आहे कुणी? आहे का नाही? देवाला कुणी घेत नाही महाराज. एकदा तुकोबारायांनी देवाला डोक्यावर घेतलं आणि सगळ्या गावात फिरले. हो, काय म्हणायचे? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. हे कोणीतरी देव घ्या. तुमच्या घरी देव आलेला आहे, लोकांनी सांगावं, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुदले जागे. हो, देवाला ठेवायला जागाच नाही. आमच्या घरात किती साहित्य आहे म्हणले. हो, फ्रीज आहे, कपाट आहे, वॉशिंग मशीन आहे, टीव्ही आहे का नाही? देवाला ठेवायचं कुठं? तुकोबारायांनी देवाचा भाव कमी केला. देव मंदला, देव मंदला, आहे का नाही? भाव बुडाला काय करू. तरी लोक घेना. तुकोबारायांनी सांगितलं, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. फुकाट देव घ्या म्हणले तरी लोकांनी देव घेतला नाही. म्हणून सत्यभामेला वाटलं देवाला कुणी घेतच नाही, त्याला द्यायचं तरी कुणाला. म्हणून सांगितलं, नारदजींना विचारलं, नारदजी, देवदान करायचा ठीक आहे पण तो घेणार कोण देवाला? नारदजीनं सांगितलं, त्याच्यासाठीच मी आलोय. म्हणजे मी कशासाठी आलोय? मी घेतो देवाला. आणि लगेच सत्यभामीनं तथास्तु म्हटलं. तथास्तु म्हटल्याबरोबर नारदजीने देवांना सांगितलं, देवा चला आता मी तुमचा मालक आहे, तुम्ही माझे आहे का नाही गडी आहे, मी सांगेल ते काम करायचं. नारदजीनं सांगितलं, माझ्या पादुका उचला, डोक्यावर घ्या आणि चालायला लागा. देवाच्या पादुका, नारदजीच्या पादुका देवानं डोक्यावर घेतल्या. सेवकाच्या श्री घेऊनी चाले पादुका. चालायला लागले, निघाले. आणि निघाल्यानंतर बाकीच्यांचा कालवा झाला. महाराज देवाला किती बायका होत्या? का तुम्ही नव्हता तवा? नाही, मी बी नव्हतो तवा बरं का, पण वाचलंय पुराणात. देवाला 16,108 बायका होत्या. 16 सहस्र नारी भोग भुगनी ब्रह्मचारी, भोग भुगनी ब्रह्मचारी, भोग भुगनी ब्रह्मचारी. 16 सहस्र नारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. 16 सहस्र नारी, 16 सहस्र नारी भोग भुगनी ब्रह्मचारी, भोग भुगनी ब्रह्मचारी, भोग भुगनी ब्रह्मचारी. 16 सहस्र नारी, 16 सहस्र नारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. हो, 16 सहस्त्र नारीन भोग भोगुनी ब्रह्मचारी. महाराजांनी गोड प्रमाण दिलं बरं का. असे प्रमाणे दिल्यावर सकाळपर्यंत कीर्तन पाहिजे महाराज. आता मला कळलं बरं का, तुकाराम महाराजांचं कीर्तन संध्याकाळी चालू झाल्यावर सकाळ बंद व्हायचं. त्याला कारण काय होतं? 16 सहस्त्र नारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. 16,108 बायका असताना देव म्हणायचा मी ब्रह्मचारी. म्हणून नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. प्रमाणापुरतं दिलं, तेवढ्यापुरतं थोडं सांगतो. आपल्याला खूप मोठा प्रवास आहे महाराज, पण तरी बिंदास द्यायचं बरं का प्रमाण, काळजी करायची नाही. अगदी टायमिंग झाला आणि तुम्ही सांगितलं की लाईट गेल्यासारखं बंद करतो मी कीर्तन, काळजी करू नका. 16,108 बायका. आणि त्या बाकीच्या बायकांना समजलं सत्यभामेनं देवदान करून टाकला. मग बाकीच्यांचा कालवा झाला, तुझाच एकटीचा होता का? आहे का नाही? एकटीला दान करायचे काय कारण?
आणि मग तिच्या लक्षात आलं देवाचं मालक आहे का नाही, आपण एकटे नाही, देवाला अनेक मालक आहेत. मग सत्यभामीने नारदजींना सांगितलं, नारदजी देवाला ठेवून दुसरं काय देता येईल का, दुसरं काय देता येईल का म्हटल्यानंतर हो देवाला माहित होतं याला अहंकार झालेला आहे. नारदजींना सांगितलं देवाला ठेवून दुसरं देता येईल. म्हणजे काय देता येईल, देवाच्या वजना एवढं सोनं देता येईल. सत्यभामीला अहंकार होता. सगळी द्वारका सोन्याची होती, द्वारका सोन्याची होती. तिला वाटलं सहज देवाच्या वजना एवढं मी सोनं देऊ शकते. आता देवाचं वजन किती कोणाला माहिती आहे महाराज. तराजू आणलं, एका पारड्यामध्ये देवाला बसवलं आणि एका पारड्यामध्ये सोनं टाकायला सुरुवात केली. किती सोनं टाकलं असेल, किती सोनं टाकलं असेल. घातले द्वारकेचे भांडार, सकळ सुनांचे शृंगार, तरी तुझ भार ऐसे नव्हे. सगळ्या द्वारकेचं सोनं टाकलं पण देवाच्या वजना एवढं सोनच बरं नाही. आता बऱ्याच सगळ्यांनी विचार केला आता काय करायचं. ज्यावेळी आपली बुद्धी चालत नाही त्यावेळी माणसं म्हणतात कुठल्या तरी शहाण्या एखाद्या माणसाला विचारावं. म्हणून सगळ्या जण उठल्या आणि रुक्मिणी आईसाहेबांच्याकडे गेल्या. रुक्मिणी तुम्ही स्वतःच्या बसला उठा कितला. रुक्मिणी तुम्ही स्वतःच्या बसला उठा कितला. रुक्मिणी तुम्ही स्वतःच्या बसला उठा कितला. पारड्यातलं सगळं सोनं बाजूला सारलं आणि एक तुळशीचं पान त्या पारड्यामध्ये टाकलं. तुळशी पत्र पारडी ठेविता माधव झाला बरोबरीचा उठा खेचला. तुळशीचं पान ठेवल्याबरोबर देवाचं पारडवर आलं. सत्यभामेचा अहंकार नाही झाला. देवाला अहंकार सहन होत नाही. ज्यावेळी जो जीव तारुण्यामध्ये असतो ना त्याला अहंकार निर्माण होतो, त्यावेळी देव त्याचा अहंकार कमी करतो आणि अहंकार नाहीसा झाला की तो जीव पारमार्थिक जीवनावस्थेकडे वळतो. अहंकार तो नासी भेद, 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 अहंकार तो नासी भेद. जगी निंद्या ओवळा, जगी निंद्या ओवळा, जगी निंद्या ओवळा, जगी निंद्या ओवळा. नातळ तो धन्य यासी, 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 नातळ तो धन्य यासी. अहंकार तो भेद अहंकार तो नासवेद. पुढं काय, जगी निंद्य ओवळा. जगी धन्य व्हा. तो अहंकाराचा नाश करतो. जीवाला जो अहंकार होतो ना त्या अहंकाराचा नाश होतो आणि ज्यावेळी अहंकाराचा नाश होतो ना त्यावेळी तो जीव पारमार्थिक अवस्थेकडे वळतो.
त्या जीवाच्या ठिकाणी मग 3 प्रकारचं ज्ञान होतं. किती प्रकारचं? 3 प्रकारचं ज्ञान होतं. त्यामध्ये पहिलं ज्ञान आहे शब्द उत्पत्तीचं ज्ञान. शब्द उत्पत्ती त्याला म्हणावं, जे सांगायचं तेच सांगायचं, फक्त काव्य रूपानं सांगायचं, त्याला शब्द उत्पत्ती म्हणायचं. पूर्वी आम्हाला व्याकरणाला उदाहरण होतं, मंदार मालेला उदाहरण होतं व्याकरणामध्ये. कुरुकटकाशी पाहता उत्तर बाळ फार गडबडला, सो परबळा बळनी नोनी बालिश बहुबायकात बडबडला. जे सांगायचं तेच सांगायचं, फक्त काव्य रूपानं सांगायचं, त्याला म्हणायचं शब्द उत्पत्ती. आता तुम्हाला शब्द उत्पत्तीचं एखादं उदाहरण सांगून जातो म्हणजे लक्षात येईल. कालिदासाच्या राज्यामध्ये एक मुलगी पाणी आणायला गेली आणि पाणी आणायला गेलेली मुलगी पाणी न आणता परत माघारी आली. आणि परत माघारी आल्यानंतर त्या मुलीला तिच्या आईने विचारलं, का ग तू पाणी आणायला गेली होतीस, पाणी न आणता परत माघारी का आली? त्यावेळी त्या मुलीनं काव्य रूपानं सांगायला सुरुवात केली. त्या मुलीला काय सांगायचं होतं? आई, मी पाणी आणायला गेले होते, पण पाणी आणायला गेले असताना वाटेत मला एका बैलाचा धक्का लागला, मी जमिनीवर पडले आणि जमिनीवर पडल्यानंतर माझ्या डोक्यावरचा माठ फुटला, जमिनीबरोबर माझ्या कानाचं घर्षण झालं, त्याच्यामुळेच माझा कान दुःखित झाला आणि आई म्हणून मी परत आले. एवढं सांगायचं होतं. तिनं काव्य रूपानं सांगायला सुरुवात केली. आली कुलवहनाचे वहन आणीत होते, शशीधर वहनाने लोटले मार्गे पंते, नदीपती रिपोजाचा तात भंगुनी गेला, रवी सुतमही संगे कर्ण दुःखित झाला. तिनं सांगायला सुरुवात केली. आली म्हणजे भुंगा, भुंग्यांचा समुदाय असणार. भुंगा, भुंगा समजतो ना तुम्हाला? माहितीये का भुंगा? भुंगा लाकूड पोखरतो आहे का ना? भुंग्याला भ्रमर म्हटलं जातं. आली म्हणजे भुंगा, भुंग्यांचा समुदाय असणाऱ्यांचं वाहन जे कमळ आहे, त्या कमळाचं वाहन पाणी, ते पाणी आणायला गेले होते. ते सांगितलं. आली कोण वहनाचे वहन आणीत होते. पुढं सांगितलं, शशीधर वहनाने लोटले मार्गे पंते, ज्यानं चंद्र डोक्यावर धारण केलेला आहे त्याचं जे वाहन आहे. चंद्र कोणी डोक्यावर धारण केलाय? कोणी केलाय चंद्र डोक्यावर धारण? चंद्र कोणाच्या डोक्यावर आहे? महादेवाच्या. त्या महादेवाचं वाहन काय आहे? नंदी आहे का नाही? नंदी म्हणजे बैल. तिनं सांगितलं, शशीधर वहनाने लोटले मार्गे पंते, ज्यानं चंद्र डोक्यावर धारण केलेला आहे अशा महादेवाचं वाहन नंदी, तो माझ्या वाटेमध्ये आडवा आला. शशीधर वहनाने लोटले मार्गे पंते. पुढं सांगितलं, नदीपती रिपोजाचा तात भंगुनी गेला. नदीचा पती जो समुद्र आहे, त्या समुद्राचं एका गोटामध्ये आचमन करणारे अगस्ती मुनी. त्या अगस्ती मुनींचा जन्म कुठं झाला? अगस्ती मुनींचा जन्म घाटामध्ये झाला आहे का नाही? नदीपती रिपोजाचा तात भंगुनी गेला. नदीचा पती जो समुद्र आहे, त्या समुद्राचं एका गोटात आचमन करणारे अगस्ती मुनी, त्यांचा बाप जो घट आहे ना, तो मी जमिनीवर पडल्यामुळे तो भंगून गेला, तो फुटून गेला. आणि पुढे तिनं सांगितलं, रवी सुत मही संगे कर्ण दुःखित झाला. सूर्याचा पुत्र जो कर्ण आहे ना, मही संगे म्हणजे जमिनी बरोबर घासला आणि तो दुःखित झाला, आणि म्हणून मी आई परत आले. या ठिकाणी ज्या ज्ञानाची उत्पत्ती होते त्या ज्ञानाला शब्द उत्पत्तीचं ज्ञान म्हणावं. हे ज्ञान त्या जीवाच्या ठिकाणी निर्माण होतं. आता शब्द उत्पत्तीमध्ये मी अनेक श्लोक सांगेन कालिदासाचे, पण आपल्याला खूप वेळ झालेला आहे. पुढं दुसरं ज्ञान आहे अर्थ उत्पत्तीचं ज्ञान. अर्थ उत्पत्तीचं ज्ञान त्याला म्हणावं. कालिदासाच्या राज्यातल्या एका मुलीला विचारलं, का ग मुली, तू कुणाची आहेस? त्यावेळी ती या मुलीनं सांगितलं, कृष्णमुखे नच वानरे, दुजेव्हा नच सर्पिणी, पंचभ्रातारे नच पंचाले, तस्याहम कुलबालिका. तिनं सांगितलं कृष्णमुखे. कृष्ण म्हणजे काळ बर का. कृष्ण मुखे नच वानरे, काळ तोंड आहे पण वानर नाही. दुजेव्हा नच सर्पिणी, दोन जिभा आहेत पण सर्प नाही. पंचभ्रातारे नच पांचाली, 5 पती आहेत
पण पांचाली म्हणजे द्रौपदी नाही, तशाम कुलबालिका. तिनं सांगितलं तशांची मी मुलगी आहे. आता कीर्तनाच्या पैशात काय सगळंच मी सांगणार नाही, तुम्ही बी काय थोडाफार शोध लावला पाहिजे, आहे का नाही. या ठिकाणी ज्या ज्ञानाची उत्पत्ती होते त्या ज्ञानाला अर्थ उत्पत्तीचं ज्ञान म्हणावं. हो, अर्थ उत्पत्तीमध्ये अनेक श्लोक आहेत, अनेक, कितीतरी मी श्लोक सांगेल. व्रताग्रवंशी न च पक्षी राजा त्रिनेत्रधारी न च शंकरीयम त्वगवस्त्रधारी न च सिद्ध योगी जलंच विभ्रन्न घटोन्न मेघा. व्रताग्रवंशी न च पक्षी राजा, उंच आकाशात आहे पण पक्षी नाही. त्रिनेत्रधारी न च शंकरीयम, त्याला 3 डोळे आहेत पण शंकर म्हणजे महादेव नाही. त्वगवस्त्रधारी न च सिद्ध योगी, भगव वस्त्र आहे पण योगी नाही. जलंच विभ्रन्न घटो न मेघा, हो उन्हाळ्यात सुद्धा त्याच्याकडे पाणी आहे पण घट किंवा मेघ म्हणजे पाऊस नाही. या ठिकाणी ज्या ज्ञानाची उत्पत्ती होते त्या ज्ञानाला अर्थ उत्पत्तीचं ज्ञान म्हणावं. आता तुम्हाला कोणाला वाटत असेल, कोणाला सापडलं नसेल याचं उत्तर, त्याने मला कीर्तन झाल्यावर विचारा, आहे का नाही, म्हणजे त्याचा वेगळा चार्ज लागेल, आहे का नाही. विठाल विठाल आठवलं म्हणून सांगून जातो. कालिदासाच्या राज्यातली मुलं एवढी हुशार होती, एवढी हुशार होती मुलं. मुलं मुली खूप हुशार होती महाराज. एका मुलानं 5-25 गावात मुली बघितल्या पण त्याला मुलगीच कुणी देईना. त्यानं विचार केला, जाऊ द्या आता कुणी देत नाही, कमीत कमी आपण आपल्या मामाकडे जावं आणि मामाला असं विचारावं, मामाची मुलगी मागावी. मामाला विचारलं, मामानं सांगितलं आपल्या हातात काही नाही बाबा. आता म्हणला मामाच्या हातात नाही म्हणल्यावर नक्कीच मामीच्या हातात असेल, मामी तरी देईल म्हणला. मामीला विचारलं, मामी मला मुलगी देता का. मामीने सांगितलं मला काय त्या मुलीचा अधिकार नाही म्हणले. मग म्हणला सोपं काम झालं, मुलीलाच विचारावं. म्हणून त्यानं मुलीला विचारलं, का गं माझ्याबरोबर लग्न करशील का. तिनं राशीच्या भाषेत उत्तर दिलं. कशाच्या भाषेत, राशीच्या भाषेत. राशी, तुम्हाला रास माहिती आहे का, रास कुंभ मेष आहे का नाही, या राशींच्या भाषेत उत्तर दिलं. तिनं सांगितलं, अरे दुसऱ्या, तू ज्या 3ऱ्याची आशा करतोस पण मी 5ची 6वी आहे. तू मला 9 दिलं, 11वं डोक्यावर घेऊन माझ्या घरी काम केलं आणि 12व्यासारखा तर पडला तरी मी तुझ्या बरोबर लग्न कर. राशीच्या भाषेत उत्तर दिलं. अरे दुसऱ्या, दुसरी रास कोणती आहे का कोणाला माहिती. कॅलेंडरात पंचांगणात असे राशी असतात. दुसरी रास आहे वृषभ. वृषभ म्हणजे बैल. तिनं सांगितलं, अरे बैला, तू ज्या 3ऱ्याची आशा करतो, 3री रास आहे मिथुन, है का नाही, तू ज्या मिलनाची आशा करतोस. पण तिनं सांगितलं मी 5ची 6वी आहे, 5वी रास आहे सिंह आणि 6वी रास आहे कन्या. तिनं सांगितलं मी सिंहाची कन्या आहे. तू मला 9 दिलं, 9वी रास आहे धनु. तिनं सांगितलं किती मला धन दिलं, 11वं डोक्यावर घेऊन माझ्या घरी काम केलं. 11वी रास आहे कुंभ. तिनं सांगितलं कुंभ घेऊन माझ्या घरी तू पाणी वाहिलं. आणि 12व्यासारखा तर पडला. 12वी रास आहे मीन. मीन म्हणजे मासा. माशासारखा तर पडला तरी मी तुझ्या बरोबर लग्न करणार. या ठिकाणी ज्या ज्ञानाची उत्पत्ती होते ना, त्या ज्ञानाला म्हणावं अर्थ उत्पत्तीचं ज्ञान. पुढं 3रं ज्ञान आहे वर्म उत्पत्तीचं ज्ञान. वर्म उत्पत्ती त्याला म्हणावं. आता त्यात तुम्हाला एक संस्कृत काय तसलं सांगत नाही, तुम्हाला एक आपलं हिंदी सांगतो, हिंदीमध्ये सांगतो, आहे का नाही. बिन पाव पर्वत चढ़ जाए, बिन मुख सब कुछ खाए, ऐसा कोई अचंबा है पाणी पिते ही मर जाए. या ठिकाणी ज्या ज्ञानाची उत्पत्ती होते त्याला वर्म उत्पत्तीचं ज्ञान म्हणावं.
पर्वत चढ जाय, पाय नसताना डोंगर चढून जाते. बिनमुख सब कुछ खाय, तोंड नसताना सगळं काय खाते, पण पाणी पिल्यावर मरून जाते. असलं काय असतं हो महाराज? काय असतं? पाणी पिल्यावर मरून जातो. तोंड नसताना सगळं खातं, पाय नसताना पर्वत चढून जातो. तुम्हाला माहिती आहे का? सांगू का नको? नको, तुम्ही सगळंच विचारताय मलाच. तुम्ही काय शोधत नाही. हे बिनपाव पर्वत चढ जाय. एखाद्या डोंगराला वनवा लागला, वनवा अग्नी लागला, अग्नीला पाय नाही, ए सरळ डोंगर चढून जाते, आहे का नाही? अग्नीला मुख नाही महाराज, असेल ते सगळं खाऊन टाकते. आणि पाणी पिल्यावर पाणी पिते ही मर जाई, आहे का नाही? या ठिकाणी ज्या ज्ञानाची उत्पत्ती होते त्या ज्ञानाला वर्म उत्पत्तीचं ज्ञान म्हणावं. हे वर्म उत्पत्तीचं ज्ञान त्या जीवाच्या ठिकाणी होतं आणि त्या जीवाच्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न झालं की त्या जीवाला वाटतं अरे सगळी कर्म नाशिवंत आहेत. आम्हा कळले जाचे वर्म तुका म्हणे, आम्हा कळले जाचे वर्म तुका म्हणे आम्हा कळले जाचे वर्म, तुका म्हणे आम्हा कळले जाचे तुका वर्म, म्हणे आम्हा कळले जाचे वर्म तुका म्हणे आम्हा कळले जाचे वर्म तुका म्हणे आम्हा कळले जाचे वर्म, तुका म्हणे आम्हा कळले जाचे वर्म. जय जय कर्म धर्म नाशिवंत, जय जय कर्म धर्म नाशिवंत. आणि कर्ण लगे माई के पदार्थ, आणि कर्ण लगे माई के पदार्थ. कर्म धर्म नाशिवंत, जय जय कर्म धर्म नाशिवंत. आणि कर्ण लगे माई माईक पदार्थ आणि कर्ण लगे माईक तुकोबरा शेवटच्या चरणामध्ये सांगतायत. काय सांगतायत? तुका म्हणे आम्हा कळले त्यांचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. महाराज सांगतायत अरे जे जे कर्म, हो जी आपण कर्म करतो ना, हे जे जे करतोय ना सगळं नाशिवंत आहे. हो करतोय ते सगळं देखाव्यासाठी करतोय. किती जमीन घेतली, किती घरं बांधली, हो सगळं नाश पावणार आहे महाराज, सगळं नाश पावणार आहे. कर्म केलंच पाहिजे, ही कर्मभूमी आहे. पण कर्म करीत असताना ते कोणत्या प्रकारचं कर्म घडतंय याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. पुण्य करायला गेलं तर पाप होऊ शकतं, त्याचं वर्म कळलं पाहिजे महाराज, वर्म कळलं पाहिजे. वर्म कळल्याशिवाय उपयोग नाही. आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे त्याचं वर्म कळलं पाहिजे. वर्म कळलं नाही की काही उपयोग होत नाही. एक माणूस पुण्याला गेला आणि पुण्याला गेल्यानंतर सगळं सारखं दिसायला लागलं. लगा म्हणला माघारी येताना आपल्याला रस्ता चुकण्याची शक्यता आहे. मग आपण म्हणला बोर्ड वाचत गेलं पाहिजे, म्हणून बोर्ड वाचायला लागला. बोर्ड वाचत वाचत त्यानं एका दुकानावर वाचलं, येथे मारुतीचे स्पेअर पार्ट मिळतील, मारुतीचे स्पेअर पार्ट मिळतील. तो गेला आणि सांगितलं, त्या दुकानात मागायला लागला. म्हणला एक रुईची माळ द्या, थोडासा गुलाल द्या, आणि आहे का नाही उदबत्ती द्या, कापूर द्या. ती म्हणली अरे काय मागतोयस काय? म्हणले तुम्हीच म्हणले लिहिले पाठीमागं इथं मारुतीचे स्पेअर पार्ट मिळतील. अरे म्हणला त्या मारुतीचं नाही बाबा, मारुती गाडीचं स्पेअर पार्ट आहे म्हणले. म्हणजे वर्म कळलं पाहिजे, नेमकं काय करावं याचं वर्म कळलं पाहिजे. वर्म कळलं तर उपयोग आहे, वर्म नाही कळलं तर काही उपयोग होत नाही महाराज. तुकोबारायांना वर्म कळले, आता आपण नेमकं काय केलं पाहिजे. आपल्याला काही कळत नाही महाराज, आपण काहीच कळत नाही महाराज.
आपण नेमकं काय करावं? आपण संसारासाठी एवढं धडपडतो, किती धडपडतो, सुंदर प्रकारचा संसार करतो. त्याच्यासाठी आपण 1 रुपया खर्चत नाही. 1 रुपया संसार मोठा होण्यासाठी 1 रुपया खर्चत नाही. आणि जो रुपया खर्चत नाही त्याचा मुलगा पुन्हा रुपया ठेवत नाही. संपत्ती डोळ्यात देखता संपलेली आपण बघतो. किती जणांच्या संपत्त्या संपलेल्या. आमच्या इथे एक माणूस माणसा परस मेंढर बरी पिक्चर काढला होता त्यांनी. मधुमाने आमच्या गावचा माणूस आहे, मधुकर माने. त्याच्या जीवनामध्ये महाराज 3 वेळा गरिबी आली, खायला नाही. 3 वेळा खायला काहीच नाही. 3 वेळा श्रीमंती आली. त्याच्यासारखा गावात श्रीमंत कोण नाही. आता त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही. काळ बसून राहत नाही महाराज. जे काय करल ते चिरकाल टिकलच असं नाही. तुकोबारायांच्या लक्षात आलं, जे कर्म करतो ना ते सगळं नाशवंत आहे, नाश पावणार आहे. जे आपण पाहतोय ते नाश पावणार आहे. आज तुम्ही मला पाहताय, कालांतरानं मी नसणार आहे. महाराजांना सांगितलं, जे कर्म धर्म नाशवंत. आणि त्याच्यासाठी माणसाला चांगली दृष्टी पाहिजे. दृष्टीवर सगळं अवलंबून आहे महाराज. माणसाची जशी दृष्टी असते ना तशी सृष्टी निर्माण होत असते. म्हणे त्याची. एकदा सगळं युद्ध संपलं आणि सगळं युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्र आंधळा होता महाराज. धृतराष्ट्र आतूनही आंधळा होता आणि बाहेरूनही आंधळा होता. धृतराष्ट्रानं विचार केला, अरे ज्या भीमानं सगळे कौरव मारले, भीमानं एकट्यानं सगळे 100 कौरव मारले बर का. ज्या भीमानं 100 कौरव मारले ना त्या भीमाला मला भेटायचंय. देवाजवळ इच्छा केली. भीम आतुर होता. भेटण्यासाठी भीम आतुरतेनं समोर जाणार. तेवढ्या देवानं थांबवलं. अरे भीमा थांब, तुला माहित नाही धृतराष्ट्र कसा आहे. अरे धृतराष्ट्र बाहेरूनही आंधळा आहे तसाच आतूनही आंधळा आहे. धृतराष्ट्राच्या समोर लोखंडाचा पुतळा उभा केला आणि लोखंडाचा पुतळा उभा केल्यानंतर त्या धृतराष्ट्रानं त्या लोखंडाच्या पुतळ्याला मिठी मारली. एवढ्या जोरात मिठी मारली त्या लोखंडाच्या पुतळ्याचं पीठ झालं. काही लोक आतूनही आंधळे असतात, बाहेरूनही आंधळे असतात महाराज. दृष्टी पाहिजे. दृष्टीमुळं काय होईल सांगता येत नाही. म्हणून ती दृष्टी कशी असावी. जशी पांडुरंगाची दृष्टी आहे, विटीवर उभा राहिलेल्या पांडुरंगाची जशी दृष्टी आहे तशी दृष्टी असावी. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, 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 समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. तथ माझे हरी वृत्तीरा, तथ माझे हरी वृत्तीरा, अनेक न लगे मागे माईक पदार्थ, अनेक न लगे माईक पदार्थ.
चरणामध्ये सांगतायत. हो, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. देवाला सांगतायत, देवा अरे माझी वृत्ती त्या ठिकाणी राहू दे. सम चरण आहे का नाही, सम शब्द दोन्हीसाठी वापरलेला आहे. सम चरण आणि दृष्टीसाठी सुद्धा. महाराज दृष्टी असावी, अशी असावी. दृष्टीनं एखादी गोष्ट पाहिली ना, त्या दृष्टीला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. सगळं सुख डोळ्यावर अवलंबून आहे महाराज. हो, महाराज सांगतायत, रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला. पाहण्यानं माणसाच्या अंतकरण पटलावर आकृती निर्माण होत असते. आपण जे पाहतो ना ते आपल्या हृदयात साठवतो, ते आपल्या वृत्तीमध्ये बसतं, ते आपल्या मनामध्ये बसतं आणि तेच करण्याची इच्छा निर्माण होते. म्हणून नेहमी डोळ्यानं चांगलं पाहावं, आहे का नाही. डोळ्यानं चांगलं पाहिजे. जोपर्यंत आपले डोळे चांगले आहेत ना, तोपर्यंत आपण चांगलं पाहिलं पाहिजे. एकदा डोळे गेले ना काही उपयोग नाही महाराज. आंधळ्या माणसाला विचारा, काय जीवनात अर्थ आहे आंधळ्या माणसाच्या? काय अर्थ नाही महाराज. माझ्या बरोबर एक महामुनी गुरुजी हार्मोनियम वाजवायला यायचे महाराज कीर्तनाला. ते मला सांगायचे, खरं पाहिलं तर माझ्या जीवनात काहीच नाही. काय अर्थ आहे माझ्या जीवनात? मला काहीच कळत नाही, मला काहीच दिसत नाही. त्याच्यामुळं काय चाललंय या जगात ते मला कळत नाही. फक्त मला भजनाचा आनंद मिळतो, त्याच्यातच माझं समाधान आहे. भजनाच्या आनंदातच फक्त माझं समाधान आहे, दुसरं कशातच समाधान नाही महाराज. म्हणजे डोळे चांगले असतील तरच. डोळे रातांधळ झालेल्या माणसाला आहे का नाही, कीर्तनाला येता येणार नाही महाराज. ज्याला आता रातांधळ आहे त्याला कीर्तनाला येता येत नाही महाराज. रात्रीचं दिसतच नाही म्हटल्यावर तो येणार कसा? सोपी गोष्ट नाही महाराज. जोपर्यंत डोळे चांगले आहेत तोपर्यंत त्या डोळ्यानं चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे, देवाला पाहिलं पाहिजे. देवाला पाहिल्यानंतर सुखाची प्राप्ती होते. देव म्हणजे सुख आहे महाराज, सुख दुसरं कुठं नाही. सुख देव म्हणजे, देव म्हणजे सुख आहे महाराज. हो, आणि सुख कशानं प्राप्त होतं तर ते देवाच्या नामस्मरणानं देव प्राप्त होत असतो. आनंद अद्वय नित्य निरामय, दुसरं सुखच नाही. माणसाला वाटतं संपत्तीमध्ये सुख आहे, हो, पण संपत्तीमध्ये सुख नाही महाराज. पंचदशिकार सांगतायत, अर्थाना मार्जने क्लेश तथैव परिपालने, नाशम दुःखम वे दुःखम द्विगर्तान क्लेशकारेण. हो, संपत्ती कमवणं कष्टदायक आहे, ती टिकवणं कष्टदायक आहे, आणि ती जर गेली तर त्याच्यासारखं दुसरं कोणतं दुःख नाही, दुसरं कोणतंच दुःख नाही. संपत्ती गेली तर खूप मोठं दुःख होतं. तरी पण शेक्सपियर नावाचा तत्ववेत्ता बोलतो, ज्याला मानवी जीवनाचं मूल्य समजलं ना, तो आपल्या जीवनातला एक क्षण सुद्धा वाया घालवत नाही. हो, माऊली सांगतायत, रिकामा अर्धघडी राहू नको, अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहू नको म्हणून माऊली सांगतायत. ज्याला मानवी जीवनाचं मूल्य समजलं ना, तो आपल्या जीवनातला क्षण वाया घालवत नाही. शेक्सपियर नावाचा तत्ववेत्ता बोलतो, संपत्ती गेली चिंता करू नका, कष्ट करा, कष्टाने पुन्हा संपत्ती कमावता येते. एखाद्याचं आरोग्य गेलं, चिंता करू नका, प्राणायाम करा, प्राणायामानं पुन्हा आरोग्य प्राप्त करता येतं. एखाद्याची विद्या गेली, चिंता करू नका, अभ्यास करा, अभ्यासानं पुन्हा विद्या प्राप्त करता येते. हो, महाराज सांगतायत, असाध्य ते साध्य करिता सायास, कारणाभ्यास तुका म्हणे. अभ्यासानं विद्या प्राप्त करता येते, प्राणायामानं आरोग्य प्राप्त करता येतं, कष्टानं संपत्ती कमवता येते. परंतु जॉर्ज फर्नांडिस नावाचा शास्त्रज्ञ सांगतो, अरे या जगात असं एकही घड्याळ जन्माला आलेलं नाही, गेलेली वेळ भरून काढेल. एकही घड्याळ जन्माला आलेलं नाही महाराज. म्हणून वेळेचं खूप महत्व आहे महाराज, वेळेला महत्व आहे. संपत्ती गेली तरी चिंता करायची नाही, संपत्ती म्हणजे सर्वस्व नाही.
संपत्ती म्हणजे सर्वस्व नाही, देव म्हणजे सर्वस्व आहे. देव, हो, देव पाहोयाशी गेलो तिथे देवची होऊनी ठेलो. देव होता येतं देव, तो देव असा आहे, त्याचं पाय समान पाय आहेत महाराज. हो. आपण जर त्रेतायुगाचा, द्वापार युगाचा आणि कलियुगाचा विचार केला, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार, रामानं बाण मारताना एक पाय पुढे एक पाय पाठीमागे. श्रीकृष्णाचा पाय बघा बासरी वाजवताना आहे का नाही, वाकडा पाय आहे. पण पांडुरंगाचे दोन्ही पाय समान आहेत. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दानशूर दाता. हो, दानशूर देव आहे. आणि त्या देवाच्या पायाजवळ आहे का नाही नासागरी दृष्टी आहे, पाया समान दृष्टी, समान पाय ज्याचे आहेत ना, तिथं माझी वृत्ती राहिली पाहिजे. तुकोबारायांना विचारलं तुम्हाला दुसरं काय पाहिजे, तुकोबारायांनी सांगितलं, हो मला आता दुसरं काही सुद्धा नको. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आणि कन लागे माईक पदार्थ, आणि कन लागे माईक पदार्थ, आणि काना लगे माईक पदार्थ, आणि विषयाची चरवणी आहे का नाही, झाली या विषयाची घालणी. पतंग नावाचा पक्षी आहे, तो विषयाला बोलतो आहे का नाही. दीपी पतंगा अलिंगन तेत त्या साचुक मरण, तेवी विषयाचरण आत्मघातू. महाराज सांगतायत पतंग नावाचा पक्षी दिव्याला एवढा बोलतो, एवढा बोलतो आहे का नाही, तो दिव्यावर झडप मारतो आणि आपले त्याचे पंख जुळून जातात आहे का नाही. मरण पावतो, मरणाला मरतो, पण तो त्याच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. त्याला माहित असतं आपण झडप मारल्यानंतर आपण मरणार आहे, पण तो एवढा आकर्षित असतो दिवा, त्या पतंगाला एवढा आकर्षित करतो की तो सगळं काय विसरून जातो महाराज आहे का नाही. दारू पिणाऱ्या माणसाला माहित असतं दारू पिल्यानंतर आपलं नुकसान होणार आहे, माहित असतं का नाही. दारू पिणाऱ्याला समजतं दारूनं नुकसान होतं, हे दारू पिणाऱ्या माणसाला समजतं, पण तरी पण तो दारू का पितो. हो, तो विषय त्याला आकर्षित करत असतो महाराज. माईक पदार्थ आहेत ते. महाराजांनी सांगितलं हे असे माईक पदार्थ मला कोणतेच नको. आणि कन लगे माईक पदार्थ आहे का नाही, ते माझे अर्थ नको देवा. तिथं माझी वासना जाऊन देऊ नको देवा. देवा माझी वृत्ती सतत तुझ्याजवळ राहू दे. देवाने विचारलं महाराज तुम्हाला दुसरं काय देऊ का आणखीन. महाराजांना मला सांगितलं मला काय नको. अहो तुम्हाला एखादं पद पाहिजे का म्हणले. पद तसं मिळत नाही म्हणले. पदासाठी काहीतरी कर्म करावं लागतं. एखादं मंदिर बांधलं तर भुवन पाहिलं की पदासाठी बरं का आहे का नाही. मंदिर दाने भुवन पाहिलं की मंदिर बांधलं ना एखादं उगा तसं म्हणायचं नाही. मोदीच का पंतप्रधान झाला आहे का नाही, मी का झालो नाही पंतप्रधान. अरे तुझं पुण्यच नाही काय, कधी मंदिराला रुपया दिलाच नाही तू. हो, सोपी गोष्ट नाही महाराज. माणूस दारू का पितो माहितीये का. ब्राह्मणाला रस विक्रय
रसाची विक्री करता येत नाही महाराज, वर्ज्य आहे. जो ब्राह्मण दूध दही ताक विकतो ना, तो पुढच्या जन्मी दारोड्या म्हणून जन्माला येतो. त्याला कळतं नुकसान होतंय, पण तरी पण तो दारू पितो, कारण हे पूर्वकर्म आहे. महाराजांना सांगितलं नाही, आपल्याला कुठल्या पदाची गरज नाही, पद म्हणजे सोपी गोष्ट. अहो म्हणले तुम्हाला साधं पद देत नाही. महाराजांना सांगितलं नाही, आम्हाला साधं पद नको आणि कसलंच पद नको. म्हणलं सरपंच झालो आहे का नाही, चांगली कामं केली आणि चांगली कामं केली, त्याला लोक म्हणतात लाका 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 काही रे काम केलं नाही, आहे का नाही. चांगले काम करणारला परत कुणी निवडून देत नाही महाराज. मग म्हणले आमदार व्हायचंय का, आमदाराचा उपयोग नाही म्हणले, लगेच पोटनिवडणूक लागते पुन्हा, आहे का नाही. आता आमची बारामतीची पोटनिवडणूक लागली, 23 फॉर्म आहेत विरोधात महाराज. आता एक बी निवडून येणार नाही, तो भाग वेगळा बरं का, पण माणसाला आशा किती बघा की. महाराजांनी सांगितलं ही आशा आम्हाला नको. महाराज म्हणले, महाराज सांगतायत हे आम्हाला काय नको, पद कुठले नाही म्हणले, ब्रह्मदेवापर्यंतची पदाचा आम्हाला उपयोग नाही. महाराजांनी सांगितलं नाही नाही नाही. अहो म्हणले तुम्हाला स्वर्गाचं राज्य देऊ का, स्वर्गाचं राज्य नाही, आम्ही बघितले म्हणले, हो आम्ही वाचतोय, नहुष स्वर्गाधिपती झाला, परी राहाटी बांबवला आणि भुजंगत्व पावला परीशी. नहुष राजानं 100 यज्ञ केले आणि स्वर्गाचं इंद्र बांधला. इंद्र बांधल्यानंतर त्याला मोह निर्माण झाला शचीचा, इंद्राची पत्नी शची. शचीला निरोप पाठवला, आता मी इंद्र झालोय, तू माझ्याकडे ये. शचीनं सांगितलं येईन, आता इंद्र झालाय, यावंच लागेल, पण असा रथ मला पाठव, असा रथ मला पाठव की आजपर्यंत तो रथ कोणी वापरला नाही, असा रथ पाठव. आणि मग नहुष राजानं रथ पाहिला, रथ तयार केला. त्या रथाला साधू जुंपले, साधू जुंपले. त्या साधूंना आषाढाचे फटके मारायला सुरुवात केली, गडबडीने गेला पाहिजे रथ. साधूंनी त्याला शाप देऊन टाकला, तू भुजंग होशील, भुजंग. नहुष राजा स्वर्गाधिपती हाय का नाही, नहुष स्वर्गाधिपती झाला, परी राहाटी बांबवला आणि भुजंगत्व पावला परीयशे. अरे स्वर्गाचं राज्य दिलं, पण ते सुद्धा दुःखाला कारणीभूत आहे. तिथं पुण्य करता येत नाही. जव पुण्याचे पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाचे उठे येत उतरे, येऊ लागते माघारे मृत्यूलोका. हो, मृत्यूलोकामध्ये माघारी यावं लागतं. म्हणजे अगदी सरपंचापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळी पद आहेत ती दुःखालाच कारणीभूत आहेत. हो, ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी, आहे का नाही, आहे का नाही, ती सगळी दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून देवा माझी तिथं आहे का नाही वृत्ती जाऊ दे नको, किंवा ते दुच्छेत जणी झडो देशे, तिथं देवा मला ती पण नको, त्याचीही गरज नाही. महाराजांनी सांगितलं मला फक्त एकच पाहिजे, देवा तुझ्या पायाजवळ माझी वृत्ती राहिली पाहिजे. हे महाराजांनी अभंगातून सांगितलं. मायबाप हो, त्या ज्या देवाच्या जवळ आपली वृत्ती राहिली पाहिजे, जो देव म्हणजे सुख आहे, जे सुख आपल्याला मिळालं पाहिजे, त्या देवाचं एकदा सर्वांनी भजन करायचं. विठोबा रखुमाई, कृष्णभाऊ समजसरकर सहपत्नी त्या कृष्णभाऊ. हरी जय जय रखुमाई, रखुमाई, रखुमाई.
समचरण दृष्टी राहू अनेक न लगे माईक पदार्थ तिथे माझ्या अर्थ नको देवा. महाराज सांगतायत ए समान पावले आणि समान दृष्टी आहे ना, त्या ठिकाणी माझी वृत्ती राहिली पाहिजे. मायबाप हो, आपली वेळ संपली. मला सांगितलं होतं बरोबर 9 वाजता पंक्ती जेवायला बसल्या पाहिजेत. आता 9 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करण्यापूर्वी 1 मिनिटात आभार मानतो आणि सेवा संपवतो. खूप आनंद वाटला महाराज, खूप आनंद वाटला आणि एक भलं मोठं दडपणही निर्माण झालं. ताईंनी मला सांगितलं खूप ज्ञानी माणसं आहेत, पण असू द्या, ज्ञानी माणसांच्या मध्ये माझा छोट्या माणसाचा नंबर लागला. त्याचा मला खूप आनंद झाला. शिंगणापूरमध्ये बराच लोणारी समाज आहे का नाही? सगळे लोणारीच आहेत. अरे वा वा वा, सगळे लोणारीच आहेत. आणि सगळ्या लोणारीने म्हणून मिळून मला आपुलकीचा शब्द दिला आहे का नाही? आमचा महाराज असावा म्हणून महाराजांना सांगितलं. आणि त्या निमित्तानं महाराज मोठ्या माणसांच्यात माझं नाव आलं. मोठ्या माणसाच्यात मी आयुष्यात कधीच महाराज कधीच मोठेपणासाठी किंवा माझं नाव व्हावं यासाठी मी कधीच कार्य केलं नाही. आजपर्यंत माझी एकही क्लिप युट्यूबला नाही, कधीच टाकली नाही. कधी वाटलंच नाही मला ते असावं. फक्त सेवा करायची, सेवेने आनंद प्राप्त करायचा एवढंच वाटायचं. पण त्यावेळेस ज्यावेळेस मला विचारलं ना तुमचे काय युट्यूबला कीर्तन आहेत का, त्यावेळेस मला वाटलं खरंच बा असायला पाहिजेत बरं का. लोक आपल्याला विचारतायत, जर लोकांनी बघितलं तरच लोक कीर्तन ठेवतायत. कीर्तन ठेवा म्हणून कीर्तन नाही महाराज, कीर्तन एक आनंदासाठी करायचं असतं महाराज. अतिशय सुंदर बरं का संगीतताई महाराज. तुम्ही मला सेवेची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा कोटी कोटी आभार आहे. तुम्हा सर्वांचा कोटी कोटी आभार आहे. गोड सेवा दिली किंवा काय गायक आहेत, सुंदर सुंदर गायक. माझ्याबरोबर आलेले सोलापूरचे ते बलभीम महाराज गायकवाड हराळवाडीचे आहे का नाही, का शेळकेवाडीचे, दोन्ही बी एकच वाडी आहे. हराळवाडीलाच शेळकेवाडी म्हणतात. गोड त्यांनीही साथ केली त्याबद्दल त्यांचाही आभार आहे. भाऊसाहेब महाराज गोड साथ केली. नारायण महाराज, महेश महाराज, काय महेश महाराजांचं वर्णन करावं, माझ्याकडे शब्द नाहीत महाराज. काय गोड आवाज आहे, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी महाराज. किती पुण्य केलं असेल त्यांच्या आई वडिलांनी. संस्थेतले जोग महाराज, वा वा, जोग महाराजांच्या संस्थेतले म्हणल्यावर काय महाराज सोपी गोष्ट नाही. खरंच त्यांच्या आई वडिलांनी खूप मोठं पुण्य केलं असलं पाहिजे. सोपी अशी मुलं जन्माला यायची म्हटलं ना, 7 पिढ्याचे महाराज संबंध नाहीत पाहिजे, 7 पिढ्याचे संबंध नाहीत पाहिजे, त्यावेळी अशी मुलं जन्माला येते. आता आमचं कसं आहे, हे सरपंच आहेत रावडीचे माझ्या बरोबर आलेले, आणि ते सरपंच आहेत, त्यांच्या आई आमची आत्या आहे का नाही, आणि त्यांची बहीण आमची पत्नी.
अशी जर संबंधात संबंध आले तर मुलं हुशार होतील असं सांगता येत नाही महाराज. मुलगा जर चांगला जन्माला घालायचा असेल तर 7 पिढ्याचे संबंध नाहीत पाहिजे महाराज. अशी गुणी मुलं जन्माला येतात. महाराजांच्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. गोड बाकीचे सगळे स्थानिक भजन संस्थेतलीच मुलं आहेत सगळे. भाऊसाहेब महाराजांची मुलं आहेत. वा 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 वा, सुंदर मुलं आहेत. काय या मुलांचं दर्शन घेतलं पाहिजे महाराज. बंकट स्वामी संस्थेतल्या मुलांना शिकवताना छडीनं मारायचे, काठीनं मारायचे, शिस्त लावण्यासाठी. आणि ज्यावेळी मुलं झोपायची ना त्यावेळी जाऊन दर्शन घ्यायचे. कोण जाणे यातला कोण साधू होईल, कोणाला माहितीये पुढे यातला कोण एखादा मोठा होईल, म्हणून त्यांचे दर्शन घ्यायचे. गोड यातला मुलगा एखादा खूप मोठा कीर्तन महाराष्ट्रामधला नामांकित कीर्तनकार होईल, कोण साधू होईल, कोणी सांगताय. सुंदर महाराजांनी लोक मुलांना सेवा केली त्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे. प्रभाकर महाराज यांनीही सेवा केली सुंदर. सगळ्यांनी बघा येणे करायच्याकडे कसं काय वाटतंय. याला म्हणावं खरा तरुण. ज्याच्याकडे तारुण्याचे 3 प्रकार आहेत, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता, त्याला म्हणायचं तरुण. कसा प्रसन्न चेहरा. आणि ह्याच्यासाठी आम्ही सांगतोय माळा घाला. एवढं वय झाले कसं काय तत्परता आहे. गोड सेवा केली तुम्ही, सेवा गोड केली. आता मृदंगाचार्याचे काय आभार मानावेत महाराज. माझ्याकडे शब्दच नाही तुमचे आभार मानण्यासाठी. मी एकच सांगेन, मला जर मुलगी असती तर तुम्हालाच दिली असती. गोड बरं का, गोड सेवा केली त्याबद्दल तुमचा आभार आहे. तुम्ही म्हणाल बाबा आपापलीच कशी वळखतोय, आम्ही तुझ्या पुढे नसतो बसलो तर तो कोणा पुढे सांगितलं असतं, आहे का नाही. आत्ताशी माझं मन मोकळं झालंय. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना गोड तुमचा आभारी आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करून, तुम्हा संत मायबापांच्या चरणावर समर्पित करून सेवेला आता पूर्ण विराम देणार आहे. त्याच्या अगोदर एक आभार मानायचे राहिलेत बघा. गोड साऊंड सिस्टीम, गोकुळ भाऊ, गोड साऊंड सिस्टीम बाई बरं का. मी भगवंताला विनंती करेल तुमच्या एका मशनीच्या 50 मिशनी होऊ दे. पूर्वी एक भोपी यायचा, भोपी, आणि तो सांगायचा 5चे 50 होऊ दे. तो 5चे 50 होऊ दे म्हणायचा, पण मी एकाचेच 50 होऊ दे म्हणतोय. गोड सिस्टीम बरं का. अगदी लाईट गेली तरी आवाज बंद झाला नाही राव. काय सिस्टीम आहे. सुंदर सेवा केली त्याबद्दल तुमचा आभार आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करून, तुम्हा संत मायबापांच्या चरणावर समर्पित करून, भगवंताच्या राधाकृष्णाच्या चरणावर समर्पित करून सेवेला आपण याच ठिकाणी पूर्णविराम देणार आहोत. त्या अगोदर सगळ्यांनी सुंदर प्रकारचं भजन म्हणायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली ज्ञानेश्वर ही सेवा संजय महाराज कुरे यांच्या मार्फत मला सेवा मिळाली, त्याबद्दल त्यांचाही आभार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांनी सुंदर प्रकारचं भजन करा. तुकाराम तुकाराम तुकाराम